आवाज नहीं आवाज नहीं. ठीक आहे, चालू करूया. ठीक आहे, चालू करूया. प्रेझेंटेशन झालेलं आहे.
सुरू कर, आवाज येत नाही, सुरू कर. सद्गुरुनाथ महाराज की जय. हॅलो अद्वैत, हॅलो अद्वैत, झालं का? आवाज नाही आला ना काही. हॅलो, येतोय ताई, हा आवाज येतोय. आवाज येतोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानशक्तिं समारूढां तत्त्वमाला विभूषितः मुक्तिमुक्तिं प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. काल संध्याकाळी म्हणजे दुपारी 4 वाजता सम्यक विचाराचा आचार, सम्यक विचारतः, संतुलित विचाराने जर साधक जगला तर भय आणि दुःख याचा कारणासह नाश होतो आणि अधिष्ठान रूप होतो. हा कालच्या श्लोकाचा काय आहे, सार आहे. भ्रांती नावाची जी गोष्ट निर्माण झाली त्या भ्रांतीमुळे भय तयार झालं. भ्रांती पहिले विचाराने होते, अविचारामुळे भ्रांती होते, भ्रांती झाल्यामुळे भय झालं आणि भयाचा परिणाम दुःख झाला. आता सम्यक विचारामध्ये अधिष्ठान दृष्टी डेव्हलप केल्यामुळे, अधिष्ठान दृष्टी विकसित केल्यामुळे त्या साधकाचा अधिष्ठान दृष्टीने वास्तविकतेशी परिचय झाला. ते मी आहे असं कळलं आणि भय आणि दुःख हे कायम स्वरूपी संपले. आणि ह्यासाठी जर काही मार्ग असेल, विचार, सम्यक विचार आणि सम्यक विचारावरचा आचार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण त्याची काल सगळी शहानिशा केली आहे. वादळामुळे बऱ्याचशा गोष्टी काल अस्पष्ट होत्या, त्याला पर्याय नाही. पण
आजची शांतता जी आहे ती वादळानंतरची शांतता नाही आहे. सद्गुरू डॉक्टर काका आपल्या ग्रुपवर येणार याची शांतता आहे, याचा आनंद आहे. विषय सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की डॉक्टर काका कारवा ग्रुपनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, हा काकांवर प्रेम करणाऱ्या, अद्वैतांवर प्रेम करणाऱ्या आणि शंकराचार्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी या लक्षात ठेवा. काका परिवाराचा माणूस असला पाहिजे असं नाही, अनुग्रहित असला पाहिजे असं नाही. जो कोणी असेल, ज्याचं परमात्म्यावर, ज्याचं परब्रह्मावर एकनिष्ठतेने ऐक्यत्वाचं प्रेम आहे, त्या सगळ्यांसाठी हा आहे. फक्त सकाळी आत्ता आपल्याला काका ऐकायला मिळणार आणि बाकीच्यांना 11 वाजता, असं का? ह्याचं कारण असं आहे की काल माझं जे बोलणं झालं त्यानुसार एका वेळी साईटवर लोड यायला नको आहे, नाही तर कुणालाच स्पष्ट ऐकायला येणार नाही. म्हणून काही लोक आत्ता आपण ऐकणार आहोत आणि 11 वाजता अजून बरेचसे 500 लोक आणखीन 11 वाजता 500-600 लोकांना ऐकायचं. आपण सगळे एकत्र राहिलो असतो तर कोणालाच नीट कळलं नसतं. म्हणून असे डिवाइड केले, काही लिंक्स डिवाइड केल्या. शिवगड ग्रुपची लिंक वेगळी, परिवार ग्रुपची लिंक वेगळी. ऐकायला तेज येणार बरं, म्हणजे साईटवर लोड येणार नाही, या दृष्टीने केलं आहे. आपल्यात आणि इतर कोणात कसलाही भेद नाही, सगळे आपण आहोत. सर्वत्र मीच मी, मीच सर्व माझी. माझा सगळ्यांशी ऐक्यत्वाने संबंध असल्यामुळे माझ्यापासून कोणी वेगळा नाही. अद्वैतावर प्रेम करणारा, शंकराचार्यांवर प्रेम करणारा, डॉक्टर काकांवर प्रेम करणारा, सगळेच आपले आहेत. टेक्निकल डिफिकल्टी जी आहे त्या दृष्टीने काही आधी डिवाइड करतोय आणि काही 11 वाजता, एवढाच फरक आहे. बाकी कुठलाही फरक नाही. आम्ही पहिले सगळं एकत्र 11 वाजता घ्यायचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी सांगितलं की साईटवर खूप लोड येईल. असं केल्याने मग कोणालाच जर नीट ऐकायला नाही आलं तर मग वेळेवर पंचायत होईल. तर ही एक ट्रायलही नीट होऊन जाईल आणि म्हणून असं विभागणी केली. यात असा काही आपला आणि दुसरा असा भाग नाही. सगळ्यांना 11:15 वाजता लिंक मिळणार आहे. पण आता या साईटवर आता जे ऐकतात यांना लिंक मिळणार नाहीये. त्यांनी ऐकलंय, त्यांनी 11:15-11 वाजता जॉईन होऊ नका. मी होणार आहे, कारण मला त्या संबंधीचा तपशील तिथे सांगायचा आहे. म्हणून आपण लोकांनी जॉईन होऊ नका, कारण साईटवर लोड येऊ द्यायचं नाही. नाही तर आत्ताही ऐकलो पुन्हा 11 वाजता, असं करू नका. आजचा श्लोक आहे आणि आजचा ज्ञानोपलब्धीच्या उपायाचा शेवटचा श्लोक आहे आणि आजच्या ज्ञान सत्रातला 13वा श्लोक आहे, विवेक चूडामणी मधला. अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन वा. अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः न स्नानेन न दानेन प्राणायाम हितोक्तितः. हा श्लोक मी संपूर्ण घेत असलो तरी त्याचं फारसं स्पष्टीकरण न घेता गोषवारा घेणार आहे, कारण 7:30 ला काकांचं प्रवचन आहे, 7:30-5 ला. आणि म्हणून थोडक्यात याचा पण अर्थ सगळा सांगेल. कितीही तीर्थस्नाने केलीत, कितीही दान धर्म केला, शेकडो वेळा प्राणायाम साधना केल्या, तरी सुद्धा विद्वानांच्या हितकर उपदेशामध्ये सांगितलेल्या आत्मविचारपर मार्गाने जेव्हा आपण आपल्या विचारांना वळवतो तेव्हाच आत्मस्वरूपाच्या आत्मतत्वाच्या अनुभूतीचा दृढ म्हणजे पक्का अपरोक्ष असा निश्चय होतो. थोडं स्पष्टीकरण बघूया. आपण पहिले खालची ओळ घेऊन घेऊ पटकन. न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन वा. बहुतेक लोक आपल्या मनाने परमार्थ करतात, आपल्या मनाने जप करतात, आपल्या मनाने प्राणायाम करतात, आपल्या मनाने पोथ्या वाचतात, आपल्या मनाने व्रत करतात. कुणी केलं म्हणून मी करतो.
आमच्या मेडिकल शास्त्राचा अनुभव आहे. यांनी सर्दी तापावर जे औषध घेतलं तेच जर दुसऱ्याने घेतलं तर त्याचा सर्दी ताप जाईल असं कसं होईल? त्याचा सर्दी तापाचं नेमकं कारण काय आहे? कोरोना असू शकतो. पण तसा विचार न करता त्यांनी सर्दी तापावर औषध घेतलं म्हणून मी पण सर्दी तापावर औषध घ्या, त्यांनी ते औषध घेतलं म्हणून मी पण ते औषध घ्या, तसं त्यांनी तो परमार्थ केला म्हणून मी पण हा परमार्थ करतो. बस, यापेक्षा अधिक आमचा परमार्थ काही नसतो. म्हणून तो मनोमार्गे केलेला परमार्थ असतो, त्यांनी हाती काही लागत नाही. परमार्थ नेहमी श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार करायला पाहिजे. प्रत्येकाची कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रकृती एक वेगळी असते. आजपर्यंतच्या अनेक जन्मात त्यांनी काय केलं असतं हे श्रीगुरूंना ठाऊक असतं आणि त्यानुसार ते त्याला उचित साधना देतात. तो ज्या पायरीवर उभा आहे त्याच्या पुढच्या पायरीवरची साधना देतात, जेणेकरून तो सर्वोच्च शिखराला जाईल. हे आम्हाला माहित नसतं. मग एखाद्याने केलं म्हणून दुसरा करतो, दुसऱ्याने केलं म्हणून तिसरा करतो. आमच्याकडे टूम होती. एका चातुर्मासात दर चतुर्थीला एका एका तीर्थक्षेत्राला जायचं ठरवलं आणि मग सुरू झालं ते सगळं. असा परमार्थ हाती लागत नाही. ज्ञानदेवा गोडी हरिनामाशी जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानदेवा गोडी हरिनामाशी जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. कुणीतरी काहीतरी करत आम्हाला ती व्यक्ती योग्य वाटते आणि त्याच्यासारखे आम्ही करतो. ज्ञानाशिवाय काहीही होत नाही. कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालन अथवा दानम. न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन, असा श्लोक आहे. कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालन अथवा दानम. ज्ञान विहीना सर्व मतेन, मुक्तीर न भजती जन्म शतेन. भज गोविंदम भज गोविंदम. स्नान दान व्रत आणि प्राणायाम यांची ही निंदा नसून यांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या लिमिटेशन आहेत. शरीराचा मळ काढला जातो त्याला आंघोळ म्हणतात, अंतःकरणाचा मळ काढला जातो त्याला स्नान म्हणतात. नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. त्याला श्लोक माहिती आहे, गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती. एवढ्या सगळ्या नद्यांना आपण आपल्या पवित्र गंगाळामध्ये म्हणजे बादलीमध्ये बोलवतो आणि त्या नद्यांच्या स्नानामध्ये जलामध्ये आम्ही स्नान करतो, त्याला स्नान म्हणतात. बाकीच्या आंघोळी असतात. नद्या पवित्र आहेत. नदी अस्वच्छ होऊ शकते, अपवित्र नाही होऊ शकत. गंगा अस्वच्छ होऊ शकते पण पावित्र्य कधी मलिन नाही होत. लक्षात, पावित्र्य कधी मलिन नाही. साबणाने हात धुतो, हात स्वच्छ होतील, साबण मळत नाही. मळल्यासारखं दिसत असलं तरी मळत नाही. पावित्र्य कधी मलिन होत नाही. तसं माझं अंतःकरण स्नानाने स्वच्छ आणि पवित्र करून त्यावर आपल्या श्रीगुरूंना बसवावं. तैसे हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी वैस उपावले श्रीगुरू. श्रीगुरूंच्या उपदेशामध्ये ज्ञान आणि मुक्ती दोन्ही पण दडलेलं आहे. स्नानाचं महत्व झालं, दानानेही पुण्य मिळतं. पूरकरेचक कुंभक, अंतरकुंभक, बहिर्कुंभक प्राणायामाचे भाग आहेत. त्यांनी आरोग्य चांगलं होतं. पण प्राणायामाबरोबर विवेकाची गरज आहे. प्राणायामम प्रत्याहारम नित्यानित्य विवेक विचार, जाप्य समेत समाधी निधानम कुरु अवधानम महाअवधानम. भज गोविंदम भज गोविंद. स्नान दान आणि प्राणायाम तिघांबद्दल आपण बघितलंय. व्यर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः, विचारेण हितोक्तितः. खूप जणांना उपदेश करायची खूप सवय असते. आपल्याकडे एक म्हण आहे, उपदेशे तू पांडित्यम.
तुम्ही सांगा थोडासा खोकला झाला की तो सांगतो असं घे तसं घे तसं घे तसं घे. दुसरा येतो तो सांगतो असं कर तसं कर. तिसरा येतो तो आणखीन काहीतरी सांगतो. शेवटी आपण सांगावं की बाबा रे, आम्ही खोकल्यासाठी अमुक अमुक डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन आलेलो आहे. तो सांगतो त्या डॉक्टरांकडे कशाला गेला, फल्याने फल्याने डॉक्टरकडे गेला असता तर लवकर बरा झाला. उपदेश देणं आमचं संपत नाही. आणि ती खुमखुमी जी आहे ही खुमखुमी परमार्थामध्ये फार वाईट आहे. म्हणून अधिक बोलणं परमार्थामध्ये घातक असतं, अपायकारक असतं. कमी बोलण्याची सवय ही अतिशय लाभकारिक आहे. आणि म्हणून व्यवहारातले उपदेश सुद्धा बरोबर नसतात. पहिल्या लग्नामध्ये ज्या अडचणी आल्या त्या येऊ नये म्हणून दुसऱ्या मुलाच्या लग्नामध्ये जर आपण काळजी घेतली तर त्या अडचणी येत नाही, दुसऱ्या 4 येतात. म्हणजे पहिल्या लग्नात आलेल्या 4 अडचणी फक्त दुसऱ्या लग्नात आलेल्या अडचणीच वेगळ्या असतात, बाकी 4 कायमच असतात. म्हणून व्यावहारिक उपदेश आणि व्यावहारिक सल्ले हे नेहमी बदलते असतात, हे अस्थायी असतात, हे टिकाऊ नसतात. अनेक लग्नांचा अनुभव असलेला कॅटर्सवाला म्हणतो मला कोरोनात लग्न करता कसं करावं समजत नाही, कोरोनातला अनुभव मला नाही. याचा अर्थ मॅनेज कसं करावं हा मला मोठा प्रश्न आहे. व्यावहारिक उपदेश देशकाल परिस्थितीनुरूप बदलत असतात, पारमार्थिक उपदेश कधीच बदलत नाही. म्हणून आप्तस्तु हितार्थ वक्ता, आपलं व्यावहारिक हित आप्त सांभाळतो, नातलग सांभाळतो, पण पारमार्थिक हितासाठी नातलग उपयोगाचा नसतो. त्या ठिकाणी विद्वानाच्या उपदेशाची गरज आहे. कसा, किती आणि केव्हा उपदेश केला पाहिजे हे विद्वानाला चांगलं ठाऊक असतं आणि त्यांनी ती गोष्ट अनुभवली असते. म्हणून ज्यांनी अनुभवली असते, ज्यांनी स्वतः चिंतन करून ती आत्मसात केलेली असते, तो विद्वान फुकटचा सल्ला देत नाही, विचारल्याशिवाय सांगत नाही. विचारलं तर खरंच याला ओढ आहे का हे पाहतो, मग बोलतो. आम्ही ओढ आहे की नाही हे पाहण्याच्या आधीच आम्हाला काय काय सांगायचं आहे ते अगदी मळमळण्यासारखं गळ्यापर्यंत आलं असतं आणि मग आम्ही ते सांगतो. खरोखर आपल्या हितोपदेशाची गरज असते, परंतु विद्वानाला माहिती आहे कुठे करावं, हितोपदेश कुठे करावा. तेव्हा तापला असेल तिथेच डोसा होतो. आणि असं ज्या वेळेला होतं तेव्हा तो मोजकं बोलतो, हवं तेवढं बोलतो. चिंतन करून स्वरूपाकार होणाऱ्यालाच चिंतनाचं खरोखर मूल्य कळतं. म्हणून तो अत्यल्प बोलतो. खरा विद्वान कमी बोलत असतो. एक श्लोक आहे पंचदशीतला, थोडक्यात घेऊया. ब्रह्म साक्षात कृतीस्वेवम विचारेन विना नृणाम आप्तोपदेश मात्रेन न संभवती कुत्रचित. ध्यानदीपामधला 30 नंबरचा श्लोक आहे. मंडाताईंनी हा आळंदीला घेतला होता, तिथेच मला तो पाठ झाला. अपरोक्ष ज्ञान विचाराशिवाय होत नाही. अपरोक्ष ज्ञान विद्वानांच्या हितकर विचारानेच होते. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू परंपरा आणि संप्रदाय युक्त श्रीगुरूंपासून होते, बाकीच्यांपासून होत नाही. हितोक्तिता. हा आता हित शब्दाचा अर्थ काय होतो? हित शब्दाचा अर्थ कल्याण असा. आम्हाला माहिती असेल, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छते. आपलं कल्याण करून घ्या, नाहीतर मग अधोगतीला प्राप्त होतं. कल्याण शब्दाचा अर्थ पुन्हा जन्म मरणाला न येणे, सुख दुःखाला न पोचणे, कारणासह सुख दुःखाची निवृत्ती, याला कल्याण असं म्हणतात. पुनर्जन्म न विद्यते. आणि असं होत नाही ते मग घोटाळाच घोटाळा आहे. अविचार कशाला म्हणतात? ज्यांनी चिंता, हुरहुर आणि काळज्या वाढतात, हे अविचाराचं अपत्य आहे. चिंता, हुरहुर, काळज्या. मी काय करतो दिवसभर? मी अविचार करतो की विचार करतो? जर चिंता, हुरहुर आणि काळज्यामध्ये मी वेढलेला असेल तर मी अविचार करतो. एक खेळ होता पूर्वी, कुणी यावे आणि टिकली मारून जावे.
माझ्या अंतःकरणाचा उकिरडा मी बनवलेला आहे. माझ्या अंतःकरणाची धर्मशाळा मी करून टाकली आहे. नको त्या विचाराने यावं, हवं तेवढं राहावं, पाहिजे तसा धुडगूस घालावा. कोणत्या विचाराला हृदयात प्रवेश द्यावा आणि कोणत्या विचाराला देऊ नये हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असून सुद्धा जो विचार येतो तो आम्ही आमच्या हृदयामध्ये त्याच्यासाठी कवाड म्हणजे दार उघडं करून ठेवतो. आओ जाओ घर तुम्हाला. म्हणून कुविचार आणि अविचार हे आमच्या अंतःकरणामध्ये थैमान घालत असतात. काँग्रेस ग्रास आणि गवत वाढलं तर पीक येत नाही हे सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून यात भेद करता येता आपल्याला करता येत. करायची इच्छा असेल तर, मग सत्य मिथ्या विवेक जागरूक असेल तर विचार विचार आणि विचार विचार हेच साधन आहे. मला कृतिशीलता आवडते पण चिंतनशीलतेत विचार हरवतो. मी चिंतनशील राहत नाही. मी देवदर्शन करेल, देवाचं रूप बघेल, आज देवी किती सुंदर दिसते असं म्हणेल, पण तिच्या स्वरूपाचा विचार नाही करणार. तिच्या रूपाचाच विचार करेल. आम्ही कृतिशीलतेमध्ये दडलेलो असतो. आम्हाला देवाचं रूप आवडतं, देवाचे दागिने आवडतात, देवाचा प्रसाद आवडतो, देवाच्या आरत्या आवडतात, काय 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 सगळं आवडतं, पण स्वरूप नाही आवडत. देवाचं आणि माझं स्वरूप एक आहे हे पाहण्यासाठी आम्हाला डोळे मिटून घरी साधनस्थ राहावं लागतं. असं एकदा राहिलं की मग डोळे उघडून बाहेर सुद्धा ते स्वरूप दिसायला लागतं. पण आधी एकांत ठिकाणी बसून गुरु निर्देशित पद्धतीने अभ्यास करावा. आम्हाला प्रदक्षिणा घालायला म्हणजे गिरक्या मारायला आवडतात, पण अभ्यास करायला नाही आवडत. 1000 प्रदक्षिणा रोज मारा म्हटलं तर आम्ही आमचे गुडघे झिजवून घेऊ, पण प्रदक्षिणा मारल्याशिवाय राहणार. पण कंबर दुखवून अभ्यास करायला आम्ही बसणार नाही. आम्हाला कंटाळा येणार, मग आम्हाला आठवण राहत नाही सांगणार, आम्ही काहीतरी बहाणे करणार. बहाणे करण्यामध्ये माणूस पटाईत आहे, स्वतःची फजिती करण्यामध्ये आम्ही पटाईत आहोत. म्हणून काका म्हणतात माणूस हा फजितखोर प्राणी आहे. ज्याची आठवण करायला नको त्याची आठवण करतो आणि ती करतच राहतो कुठल्याही कारणाने. एखादं उदाहरण देऊया. मामा हा फक्त शब्द वापरतो, त्याचा अर्थ मामा असा घेऊ नका. समजा मी आजारी पडलो, दादा हा शब्द वापरूया. मामा ही शब्द नाही वापरू, दादा हा शब्द वापरू. समजा मी आजारी पडलो तर येणाऱ्या 50 लोकांना मी सांगतो, पहा तुम्ही एवढ्या दुरून आले पण माझा दादा नाही आला, तुम्ही एवढ्या दुरून आले पण माझा दादा नाही आला, तुम्ही एवढ्या दुरून आले पण माझा दादा नाही आला. 51वा दादाच आला भेटायला. 51वा कोणाला मला भेटायला? दादाच आला भेटायला. 52व्या येणाऱ्या माणसापासून 100व्या माणसापर्यंत मी सांगतो, पहा हा तोंड दाखवायला आला, पहा हा तोंड दाखवायला आला. याची इच्छा नव्हती दादाची येण्याची, पण दादा तोंड दाखवायला आला. म्हणजे आला नाही म्हणूनही मी दादाचं चिंतन केलं, आणि आला म्हणूनही मी दादाचं चिंतन केलं. पण नको असलेल्या विचाराचं चिंतन करणं हे फजितखोर स्वभावाचं लक्षण आहे, आणि माणूस फजितखोर आहे. एकदा गुरुंनी सांगितलं, कर तू रोज ध्यान कर. तो म्हणाला कशाचं ध्यान करू? जे तुझ्या डोळ्यासमोर येईल त्यात मी आहे, कर ध्यान जा. त्यात मी आहे, तू ध्यान कर बस. नाही गुरुदेव, डोळ्यात काही काही येतं, डोळ्यासमोर काही येतं, त्याच्यात तुम्ही आहे असं पाहायचं. तुम्ही मला नक्की सांगा की मी कशात नको पाहू, बस तेवढं सांगून द्या. म्हणजे त्या गोष्टी सोडून मग बाकी काही दिसलं तरी मला काही हरकत नाही. गुरु म्हणले रे जे दिसेल त्याच्यात मी बघणं, मला बघणं नाही, फक्त असं काहीतरी सांगून द्या की तेवढं बघू नको, बस मग तेवढं नाही बघणार. गुरुजी म्हणले ठीक आहे. गुरुदेव त्याचे म्हणले ठीक आहे, तू माकड नको बघत जाऊ, बाकी सगळं बघ, सगळ्यामध्ये मी आहे. दुसऱ्या दिवशीपासून तो जंगजंग पछाडला, त्याला माकडच दिसायला लागला. तो म्हणलं काय करावं, मला माकडच दिसतं. गुरु म्हणले मी तुला सांगितलं होतं जे दिसेल त्याच्यात मी आहे, पण तुला स्वस्त बसला नाही. काय पाहू नको विचारलं, त्याच्यामुळे काय विचार करू नको, ह्याचा विचार नका करू. जो विचार येईल त्याचा अधिष्ठान आत्मा आहे हा विचार करा. जो विचार येईल त्याचं अधिष्ठान आत्मा आहे.
माझ्या डोळ्यासमोर सध्या घरातला कोटा आहे म्हणून तो हॉल मधला मला दिसतोय आता इथून, म्हणून त्याचंच उदाहरण देतो. किरसुणीने आपण घर झाडतो. डाव्या अंगाने घर झाडायला लागलं तर कुठला तरी वेगळा कचरा निघतो. उजव्या अंगाने घर झाडायला लागलं तरी कुठला तरी वेगळा कचरा निघतो. एका झाडणीकडून येणारा कचरा वेगळा, एका झाडणीकडनं येणारा कचरा वेगळा, तरी अधिष्ठान भूमी तीच आहे. अधिष्ठान भूमी बदलली नाही, अध्यस्त कचरा बदललेला आहे. त्यामुळे मनामध्ये येणारा अविचाराचा कचरा कोणता आहे हे पाहत बसण्यापेक्षा त्याचं अधिष्ठान बघूया, आणि ते अधिष्ठान मी आहे. याला म्हणतात निश्चयो दृष्टो. अर्थस्य निश्चयो दृष्टो. तर 4 मिनिटं राहिल्यात मला पूर्ण करायला सुरू. केवळ विचाराने हे साधू शकणार आहे, आणि हा विचार आहे. विचार लोपला की मग जी राहते त्याला कृती म्हणतात. जन्म आला ह्याला आणि पाणी वाहू वाहू मेला. जन्मभर परमार्थ करतो, हाती काहीच नाही लागत. याला एक नाव आहे, ऑनलाईन कोणी नाही आहे, पण मला कोणाला दोष द्यायचा नाही त्या नावासाठी. कर मर कर. करत राहा, मर, पुन्हा जन्म घेऊन पुन्हा कर. कर मर कर. कर कर कर. आयुष्यात करकर करकर असा कर्कश आवाज असतो. जीवनभर ज्याची कुरकुर असते, कोणत्याही गोष्टीत त्याचं समाधान नाही होत. आणि असा जो असतो त्याच्या जीवनात आनंदाचा थांगपत्ता लागत नाही. आणि म्हणून नेहमी काळजी घ्यावी. लख सूर्याचं तेज सुद्धा एका तळहाताने बाजूला होऊ शकतं किंवा ढगांनी लपलून जातं. त्याला अनिल म्हणजे वारा पूर्ववत करू शकतो की नाही. झाकल्या गेलेले सूर्य, ढगामुळे झाकल्या गेलेला सूर्य वाऱ्याने उडवून काढला आणि सूर्य पुन्हा दावला, म्हणजे झाकलेलं आवरण जर काढलं तर असलेली वस्तू कळते. आणि झाकलेलं आवरण काढण्याचं काम विचार करतो. मंद अंधकाराने म्हणजेच मंदांधकाराने रज्जूवर अध्यस्त सर्प भासतो. किती काठ्या नगारे ढोल ताशे वाजवल्याने तो नाहीसा होणार आहे? नाही होणार. काय करावं लागेल? मंदांधकार असल्यामुळे अंधकार विरोधी प्रकाश म्हणून ज्ञान प्रकाशाची ज्योत टाकावं लागेल. अज्ञान आहे त्याला विरोधी ज्ञानाचा त्या ठिकाणी प्रकाश टाकावा लागेल. तसंच म्हणजे मग रज्जू दिसेल आणि अध्यस्त सर्प नाहीसा होईल. त्यासाठी काठ्या ढोल ताशे बडवण्याची गरज नाही. म्हणून अविचाराला घालवण्यासाठी त्या सत्तेतला विचारच गरजेचा आहे. एक साधा प्रश्न मांडतो आणि 2 मिनिटात थांबतो. मी तुमची कार चालवू का, असा एकाने प्रश्न विचारला. आपण त्याला विचारतो, तुला चालवता येते का? परिचित माणूस आहे. तुला चालवता येते का? तो म्हणतो नाही, चालवता नाहीये. मग चालवता नाहीये तर कार चालवू का असा अविचार कसा आला तुझ्या मनात, असं म्हणतो की नाही. आधी कार चालवणं शिक. शिकल्यानंतर ती चालव. चालवून त्याचं लायसन घे आणि मग माझी कार चालवू का विचार मी देईन तुला. तसं आधी शास्त्र विचार शिक, तो स्वतः वापरून बघ. त्यानंतर श्रीगुरूंकडून खात्री करून घे की तू वापरतोय ते बरोबर आहे की नाही. आणि मग अविचाराला विचाराने काप. अविचार येणं संपलं की विचाराची गरज संपली. अविचारही नाही आणि विचारही नाही, मग केवळ निर्विचार स्थिती शिल्लक राहते. विचारच करण्याची गरज नाही. त्याला सहज स्थिती म्हणतात. आणि ही सहज स्थिती आलं पाहिजे. वासनामय बुद्धीतून अविचार येतात, शास्त्र बुद्धीतून विचार येतात. तदपि न मुंचती आशा वर्णम, ही वासनामय बुद्धी आहे. भजगोविंद. तसं देहादी विनाशी जगता संबंधीचे सगळे नाशवान विचार, जग विनाशी आहे, विनाशी आहे, त्या संबंधीचे सगळे जे नाशवान विचार आहेत
त्या नाशवान विचाराला अविचार असं म्हणतात. या अविचारांना विचारांनी कापता येतं आणि मग अर्सस्य निश्चयो दृष्टो. दृष्टो शब्द वापरलाय. एक चर्मचक्षुची दृष्टी आणि एक वैचारिक दृष्टी, त्याला अंतरचक्षुची दृष्टी असं. चर्मचक्षुची दृष्टी कोणालाही येते, कॅटरॅक्ट झालं तर बिघडते आणि कायमची संपते सुद्धा. काच बिंदूनी उद्ध्वस्त होऊन जाते. रेटायना जर टियर झाला, रेटायनल टियर झालं तर ती निघून जाते. त्यामुळे आलेली दृष्टी चालली जाते, याला बहिर्दृष्टी असं म्हणतात. ती खराबही होते आणि नाशही पावते. पण वैचारिक दृष्टी आहे ती विरळा जाणतो, ती फार मुश्किलीने येते. संसार सागरात फार मुश्किलीने ही विचारी दृष्टी येते. संत समागमात वाढते आणि गुरु कृपेने टिकते. फार प्रयत्नांनी येते, सततच्या अभ्यासाने वाढते, गुरु सेवेने टिकते. शास्त्र श्रवणाने येते, विचार साधनेने वाढते आणि गुरु आज्ञा पालनेने ती टिकते. म्हणून ही विचार दृष्टी याची अलौकिक देण फार दुर्मिळ असते. डॉक्टर काकांसारखी ती देण देणारे सद्गुरू फार कमी असतात, अत्यंत विरळ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. कसं सुरू केलंय? दुर्लभम त्रयमे वैतत दैवा देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. विवेक चूडामण. मनुष्य जन्मस्थ मिळणं कठीण, त्याच्यात दैव अनुकूल होणं कठीण, त्याच्यात मग मुमुक्षुत्व आणि त्यातही महापुरुषाचा सहवास, अनुग्रह लागतो, हा कठीण. त्यानंतर मोक्ष मिळवून घेतला पाहिजे की नाही हो? अमृत प्यायला मिळाल्यानंतरही न पिता जर मी मरणार असेल तर माझ्यासारखा वेडा दुसरा कोणी असू शकतो का? असू शकत नाही. म्हणून विचार दृष्टी जी फार रेअर आहे. रेअर काय म्हणतात लोक, मॅच्युरिटी खूप कमी असते. लोक खूप असतात पण मॅच्युअर्ड लोकांची संख्या खूप कमी असते. या मॅच्युअर्ड लोकांमध्ये सुद्धा वैचारिक दृष्टी असणारे फार कमी असतात. संसाराच्या दृष्टीने मॅच्युअर्ड थोडेफार असतात. आत्मतत्वाच्या दृष्टीने जे मॅच्युअर्ड असतात त्यांना वैचारिक दृष्टी प्राप्त कर. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त हा कृष्ण कर्मकृत असं भगवंतांनी म्हटलंय. अशी विचारदृष्टी गुरुकृपेने येते. विषय वेळे मिठी दिदिली अनुठी ताटी ते श्री गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय अद्वैत कुसरी विरळ राजा. अशी दृष्टी प्राप्त झाली की वासुदेवा सर्वमिती स महात्मा. जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत सर्वम खलु इदम. अशी अद्वैत दृष्टी एकदा आली की ती पुन्हा परत जात नाही. मुलगा आईला विसरू शकतो पण आई कधी मुलाला विसरत नाही. कुपुत्रो जायत क्वचितपि कुमाता न भवती. आचार्यांचं स्तोत्र आहे, लक्षात ठेवा. एकदा अपरोक्षत्वाची दृष्टी गुरु कृपेने स्थिरावली म्हणजे दृढ झाली, मग ती अपरिवर्तनीय होते. मग पुन्हा ती संसार बघत नाही. याला अर्थ असते निश्चयो दृष्टो असं. सर्व श्रेष्ठ प्राप्तव्याचा निश्चय, श्रेयस्य प्रेयस्य यातलं श्रेय प्राप्तव्याचा हा विवेक आणि विचाराने करायचा असतो. म्हणून प्रेयसाबद्दल वैराग्य उत्पन्न करून घेणं महत्वाचं आहे आणि जे आहे त्याचा निश्चय करणं महत्वाचं आहे. अर्थस्ते निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन वा. विवेक चूडामणीचा 13 नंबरचा श्लोक पूर्ण करून आपलं ज्ञानसूत्राचं समापन कार्यक्रमाकडे आता आपण वळतो. हा कार्यक्रम डॉक्टर काकांच्या प्रेरणेने सुरू झाला. आम्हाला शंकराचार्य जयंती करण्याची आवड आणि आम्हाला मिळालंय मे महिना नेहमी. आणि तेव्हा आचार्यांची जयंती असते आणि आचार्यांची जयंती साजरी करू मे महिन्यात ज्या तिथीला असेल त्या तिथीला, असं आम्ही ठरवून पहिलेपासून. आता आम्ही शब्दाचा अर्थ आपण सगळे आलो. आता मी एकटा नाही बोलायचं, तुम्ही सगळे मिळून आम्ही आपला कार्यक्रम आहे श्रीमदाद्य शंकराचार्य जयंती आपण साजरी करतो. हा काका कारवा ग्रुप आहे, हा सगळ्यांचा आहे.
कारण कारवा शब्द काकांनी दिला. काका म्हणले जो चालत येईल तुमच्या बरोबर तो तुमचा कारवा ग्रुपचा. कारवा नाव काकांनी दिलेलं आहे, आम्ही ठेवलेलं नाव नाही. कारवा शब्द काकांनी दिलेला आणि आम्ही काका कारवा म्हणायला लागलो. म्हणजे कारव्यात जो येईल तो काकांचा, जो काकांचा असेल तो कारव्यात, म्हणजे अनुग्रहितच असला पाहिजे अशातला काही भाग नाही. आणि आज त्यानिमित्त आम्ही काकांचे पाद्यपूजन करत असतो. या पाद्यपूजनाचा मान कोरोनामुळे श्री अमोघ गोरे यांना दिला आणि त्यांनी मला विचारलं की काकांसाठी मी हार आणू का, तुळशीचा हार आणू का, मुरगुडात जाऊन तेवढं मला मिळू शकतं. मी त्यांना सांगितलं की दुसऱ्या कोणाचाही स्पर्श झालेला बाहेरच्या माणसाचा हार कोरोनामुळे आपल्याला नको आहे, तो सॅनिटाईज नीट होणार नाही आणि काकांना त्यापासून कुठलाही अपाय होता कामा नये. त्याच्यामुळे काकाच्या बगीच्यातलीच 2 फुलं घे आणि काकांच्या पायावर समर्पित कर. आणि आपण सगळे ते करतोय. तो करतोय असं नाही, तो आपला प्रतिनिधी म्हणून यावेळेला करतोय. कोरोना नसता तर आपण सगळ्यांनी काकांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं असतं आणि कृतार्थ झालं असतं. ती कृतार्थता आज आपल्याला ऑनलाईन गृहीत धरून चालायची आहे आणि अनुभवायची आहे. आज जर शंकराचार्यांनी जन्म घेतला असता तर काकांच्याच रूपात तो जन्म झाला असता, यात जराही शंका नाही. त्याच्यामुळे काळानुरूप शंकराचार्य काकांच्या रूपातच अवतरले अशी माझी धारणा आहे. त्यावेळेला चतुर्थाश्रमाचं मोल होतं, म्हणजे संन्यासाश्रमाचं. चतुर्थाश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, त्याला चतुर्थाश्रम असं म्हणतात. पण आजच्या काळात हे शक्य नाही. म्हणून अद्वैतानुभूतीची व्यवस्था कशी जपली पाहिजे आणि धर्माच्या संकल्पनाही कशा पाळल्या पाहिजे हे काकांनी फार सुंदर सांगितलं. आणि चतुर्थाश्रम संन्यास न घेता आणि गृहस्थाश्रम एक्सटेंड न करता, एक्सटेंडेड गृहस्थाश्रम म्हणतात. म्हणजे आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर नातवाचा संसार करायला लागतो. दिस इज एक्सटेंडेड गृहस्थाश्रम. मुलाबाळांच्या संसारात लुडबुड करायला लागतो, एक्सटेंडेड गृहस्थाश्रम. असा नाही, काकांनी तोही करू दिला नाही, संन्यासही घेऊ दिला नाही. काय करायचंय, मी माझी आईची आठवण विसरले जयाच्या पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ही कला काकांनी अवगत करून दिली आणि स्वरूपाकार होण्याची व्यवस्था करून दिली. या सहज स्थितीत जीवनमुक्तासारखं आयुष्य आपण व्यतीत केलं पाहिजे अशी आपल्याकडून काकांची अपेक्षा आहे, कारण आपण त्यांचे अनुग्रहित आहोत. आपल्याला श्रीगुरू सारखं होणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मुरगुडचं ज्ञानसत्र या ठिकाणी आपण ऑनलाईन करतो आहोत. मुरगुड प्रमाणे ऑनलाईनचा अभ्यास वर्ग आपण सुरू केला आणि आता हा अभ्यास वर्ग बाहेरगावची लोक जी जॉईन झाली त्यामुळे कायम राहणार. कोरोना संपल्यानंतर सुद्धा ऑनलाईन अभ्यास वर्ग आपला सुरू राहणार आणि ऑनलाईन ज्ञानसत्र सुद्धा सुरू राहणार. कोरोना नंतरही सुरू राहील. बाहेरगावच्या लोकांना आता आम्ही टाकणार नाही. आतापर्यंत यवतमाळ पुरतं बोलत होतो, पण आता जेवढे ऑनलाईन आहेत ते सगळे आमचेच आहेत. आणि म्हणून त्यांना घेऊन जाऊ. काकांचे अनुग्रहित असो की नसो, कोणत्याही गावची असो, ते आमची आहेत. म्हणून मधून मधून ज्ञानसत्र पण सुरू ठेवू. नवीन नवीन साधकांना अभ्यासपूर्ण वक्तव्य करायची संधीही देण्याचं आम्ही योजलं आणि त्याप्रमाणे 11 लोकांना आम्ही संधी सुद्धा दिली. 2 नवीन लोकांना पुढच्या महिन्यात संधी आहे. पुढच्या महिन्यात 2 नवीन वक्ते तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहेत. आता त्यांची नावं नाही जाहीर करत. आणि त्यामुळे उदयोन्मुख साधकाने अभ्यास करून स्वतःहून समोर जर आलात तर त्याच्या अभ्यासू वृत्तीचं आम्ही स्वागत करू, पण अभ्यास करू न. काकांचं प्रवचन आहे तसंच्या तसं ते प्रवचन वाचून दाखवलं हे असं जमत नाही. स्वतः अभ्यास जर करत असेल तर त्याच्या अभ्यासू वृत्तीला आम्ही नक्की मदत करणार आणि त्यालाही आम्ही आमच्या बरोबर ऑनलाईनला घेणार. काकांचे आशीर्वचन शिवगड सारख्या लोकांपुरताच मर्यादित राहता कामा नये. म्हणून काका परिवार, शिवगड परिवार, सव्यसाची परिवार आणि काकांच्या विचारसागर रहस्य परिवार, जेवढे परमार्थ विज्ञान परिवार, जेवढी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्यांना हा मिळावा म्हणून
आत्ता आपण ऐकतोय आणि 11 वाजता त्यांच्यासाठी तो खुला करतोय. तेही माझ्याकडे तंत्र नाहीये. त्यांना ज्यांच्या स्वाधीन करून दिलेलं आहे. काका केवढे दयाळू आहेत बघा. सोमवारी मुरगुडमध्ये लाईन नसते आणि शंकराचार्य जयंती आज सोमवारीच आली तर काका म्हणाले रेकॉर्डिंग आपण शनिवारी करून घेऊ का. आणि शनिवारी रेकॉर्डिंग केलं आणि नेटवर्क एवढं वीक होतं की अपलोड व्हायला रविवार उजाडला. रविवार अपलोड झाल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर पुन्हा अपलोड करायला रविवार रात्र उजाडली. काल रात्री खूप उशिरा ते आला. पण आज सोमवारी आपल्याला ते मिळत आहे आणि लोकांचं पुन्हा लोड होऊ नये, सगळ्यांना चांगलं ऐकायला मिळावं म्हणून काही लोकांना आता आणि मग काही लोकांना 11 वाजता ते मिळणार. पण सगळ्यांना मिळणार, प्रत्येकाला मिळणार. आणि काकांच्या आशीर्वादातून शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने आपण ऑनलाईन कृतार्थ होऊया एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. काकांचं आशीर्वचन झाल्यानंतर शिवगडला जसा समारोपीय कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त होतात, मनोगत व्यक्त करतात, तशी 4 मंडळी आपली मनोगत व्यक्त करणार आहेत. तीही पण सगळ्यांनी ऐकायची आहे. आजचा कार्यक्रम 8:30 वाजेपर्यंत, तीही सगळ्यांनी ऐकायची आहे. आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आता काकांचे प्रवचन ऐकू तेव्हा आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करा आणि मनोगत ऐकू त्यावेळेला आपले ऑडिओ व्हिडिओ बंदच ठेवा. जे मनोगत व्यक्त करणार आहेत ते आपला व्हिडिओ ऑन करतील, आपला ऑडिओ ऑन करतील आणि आपण सगळेजण ते ऐकूया. मी सगळ्यांना विनंती करतो. आणि काकांचं जे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचलो, आज तिथे लाईन नसल्यामुळे, नाही तर लाईव्ह मिळालं असतं आपल्याला, तर ते रेकॉर्डिंग आज आपण लाईव्ह समजून या ठिकाणी ऐकूया. राम कृष्ण हरी. सगळ्यांना वंदन करतो आचार्य जयंती. करू चालू केला. हो काका सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने पुष्प काकांच्या चरणावर समर्पित केलाय. हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कुंडली गौर हरे विठ्ठल. पारमार्थाच्या क्षेत्रातलं एक महान आश्चर्य असलेले भगवान आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण काहीतरी एक उपक्रम आरंभलेला आहे. खरोखर त्यांची वाङ्मय संपदा पाहिली की मन असं आश्चर्यचकित होऊन जातं आणि ती वाङ्मय संपदा त्याचा अभ्यास करणं, त्या अभ्यास केल्यानंतर त्यातून आपल्याला पाहिजे ते घेणं आणि ते सांगतील त्या मुक्कामाकडून जाणं, या गोष्टी अवघड आहेत पण त्या केल्या पाहिजे. आजचं त्यांच्या संदर्भात खास त्यांचा विषय कमी आहे किंवा त्यांच्या वाङ्मयातला विषय कमी आहे, पण साधकाच्या दृष्टीने काय जपायला लागतं त्यासंबंधी थोडा विचार जास्त नाही. यामध्ये प्रवचनाचा विषय असा आहे परमार्थातील कोश. कोश म्हटल्यानंतर लगेच पंचदशीचे कोश आठवतील, पण पंचदशीच्या कोशाचा आता काही संबंध नाही. नंतर भीती वाटेल, पुन्हा बरेच वेळा ऐकले आता पुन्हा ऐकायचं काय, असं काही करण्याचं कारण नाही. असं आहे, काही कोश असतात ते कोश आहेत आपल्याला कळतही नाही आणि ते कोश ओलांडून पुढे जायचं असतं हे लक्षातही येत नाही. ते लक्षात आणून त्याचं काम शास्त्रकार करतात आणि त्या दृष्टीने आपला विचार आहे. त्यामुळे ज्याने त्याने आपण कोणत्या कोशात अडकलेलो आहोत त्याचा विचार करावा आणि त्या कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी हे आरंभलेलं आहे. पहिला जो असतो पारमार्थिक दृष्टीने, पारमार्थिक माहितीचा कोश. म्हणजे परमार्थाची माहिती इतकी जबरदस्त असते, कोणत्या ग्रंथात काय सांगितले, कोणत्या संतांचे कोणते ग्रंथ, त्यांची संख्या किती, मग त्यातला चांगला कुठला वाईट कुठला,
कोणते प्रवचनकार आहेत, त्यांची कोणत्या विषयावर मास्टरी आहे, कीर्तनकार किती छान आहेत, ते कोणते विषय चांगले म्हणतात, तीर्थक्षेत्र किती आहेत. आता हे सगळं जे आहे ही पारमार्थिक माहिती आहे. या माहितीतच अडकून पडला आपण की बस एवढी माहिती मला आहे. ती माहिती असं आहे जितकी आपण सांगावी तितकी लोकांना आवडली की अधिकच ते आपल्याला सांगावीशी वाटते आणि आपल्याला ती सांगावीशी वाटली की आपण त्यात अडकून जातो आणि त्याचा कोर्स तयार होतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहेच. संत मुंबई माहीत पाहिजे, प्रवचनकार कोणत्या विषयावर अधिक चांगलं होतं हे माहीत पाहिजे, सगळी माहिती पाहिजे. पण हे खरं, पण त्याचं रूपांतर कोशामध्ये होऊ नये. आणि माहिती कशासाठी पाहिजे, त्या वेळेच्या वेळेला जेवढ्याच तेवढं आपलं प्रवचन ऐकायचं सोडून द्यायचं, कीर्तन ऐकायचं तिथेच सोडून द्यायचं, तीर्थक्षेत्राला जायचं आणि आल्यानंतर रामकृष्ण आहे म्हणायचं. असं जर केलं तर कोशात अडकायला होत नाही. पण असं होत नाही. एक प्रवाह निर्माण होतो त्याचा, पण त्यात माणूस केव्हा सापडून कळतही नाही. आणि असा प्रभाव निर्माण झाला की त्याचं रूपांतर कोशामध्ये होतं. आणि ह्या कोशात सापडल्यामुळे प्रत्यक्ष परमात्म्याचं ज्ञान व्हायला हवं, परोक्ष ज्ञान, ते ज्ञान होत नाही. नुसत्या माहितीच्या स्तरावर ते सगळं राहून जातं. आणि अशी जी माहिती असते ती इतकी विविधता असते त्याच्यामध्ये की त्या विविधतेतून आपल्याला नेमकं काय घ्यायचंय हे शोधणं फार कठीण जातं. म्हणून हा माहितीचा एक कोश असतो. आणि माहितीचा कोश झाला तर माहिती कोशातून बाहेर पडलं मग ज्ञान होऊन जातं. आता हे जे ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान असतं. समजा एखादा आचार्यांचा ग्रंथ आहे का, त्या आचार्यांचा ग्रंथ घेतल्यानंतर त्या ग्रंथाचं तात्पर्य काय, त्या ग्रंथात आचार्यांना आत्मा काय पद्धतीने सांगायचा आहे, तो जीव आणि आत्मा यांचा संबंध कसा आचार्य सांगतात, इत्यादी पद्धतीने आपल्याला जेव्हा ज्ञान होतं, तर ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या कोशामध्ये अडकायला होतं. असं एक आश्चर्य वाटेल. ज्ञान व्हायला तर पाहिजे असं पण म्हणतो आणि ज्ञानादेवती कैवल्यम वगैरे अशा तऱ्हेची वचनं म्हणायचं. पण आपण आत्ता जो विचार करतोय तो परोक्ष ज्ञानच आहे. आणि असं जे परोक्ष ज्ञान आहे आवाज म्यूट झालाय दादा. दादा आवाज म्यूट आहे. म्हणण्याचं एकच कारण आहे की हे जे परोक्ष ज्ञान आहे आत्मस्वरूपासंबंधीचं, मी आत्मा आहे हे जे वेदांत शास्त्र सांगतो त्या संबंधीचे परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे ऐकीव ज्ञान आहे, वाचीव ज्ञान आहे वगैरे वगैरे असं जे ज्ञान आहे त्या संबंधी समजावून सांगण्यासाठी एक विविधता लागते. उदाहरणार्थ दृष्टांताची विविधता. एखादा विषय समजावून सांगण्यासाठी दृष्टांताची विविधता असेल तर त्याला आपण शहाणपणा म्हणूया, विजडम म्हणूया. एक उदाहरण घेऊया. ज्ञानेश्वर महाराजांचे वय आहेत. एखादा विषय समजण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज किती दृष्टांत देतात हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं आपल्याला की इतक्या सगळ्या दृष्टांतातून एक विषय याचे आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. आणि असं दृष्टांत जेव्हा देता येतात त्यावेळेला ज्ञानाचं रूपांतर शहाणपणात होऊन जातं, म्हणजे विजडममध्ये होऊन जातं. किंवा युक्त्या प्रयुक्त्या असतात. परमार्थ समजावून सांगायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात कोणाला ये युक्ती ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जी युक्ती आहे, त्यांची जी परमार्थ समजावून सांगण्याची पद्धत आहे ती दुसऱ्या कोणाला जमत नाही. असं तुकाराम महाराज संतांसंबंधी ज्ञानदेवांसंबंधित होत आहे. आणि खऱ्या संतांचं लक्षण आहे, एक संत दुसऱ्या संतांना मोठं म्हणतात, त्यांचा मोठेपणा मान्य करतात आणि आनंदाने मान्य करतात. असं खरं जिथे नसेल ते मनामध्ये कुठतरी आकस निर्माण होतो. असं सोडून द्या, संत हा विषय नाही आपला. पण अस्सल संत असेल तर दुसऱ्या संतांचं संत पण कशात आहे हे त्यांना छान कळतो आणि ते एन्जॉय करतात ते संत. आणि असं म्हणतं एक विजडम त्याला म्हणतात, परमार्थिक शहाणपण ते येऊन देतात. आणि शहाणपणाचा एक कोश असतो. समजा शहाणपण आलं, शहाणपणाच्या कोशात आम्ही पुन्हा रमून जातो आणि शहाणपणाच्या कोशात रमल्यामुळे अनुभव येत नाही. आता कसं आहे, शहाणपणाचं क्षेत्र हे बुद्धीवरती अवलंबून आहे जास्त.
जितकी बुद्धीची क्षमता जास्त, जितका अभ्यास जास्त, जितका व्यासंग जास्त, तितक्याच पद्धतीने आपल्याला वेदांत शास्त्र, भक्तिशास्त्र, योगशास्त्र समजावून सांगता येतं. आणि समजावून सांगण्यामध्ये जो शहाणपणा आहे त्यामध्ये अडकलं जर तर अनुभव येत आहे. आता इथे हे फार मोठी गडबड आहे की ते समजावून सांगण्याचं घेतलं असतं. उदाहरणार्थ माझ्यासारखं बघता आहे, समजावून सांगण्याचं पुष्कळ त्यांना हे असतं, तज्ञता असते. आणि ही जे समजावून सांगण्याची क्षमता आहे ती क्षमता ही सर्वस्व आहे असं मला वाटलं. कारण लोक मला तसं म्हणतात, तुम्ही किती छान सांगतो. असं तुम्ही किती छान सांगता म्हटलं की त्याचा कोश त्यावर नकळसा कोश असतो. आणि इतका जबरदस्त हा कोश आहे की त्या कोशातून बाहेर पडणं गोष्ट कठीण आहे. म्हणून त्या कोशातून बाहेर पडलं नाही तर मग अनुभव येत नाही. नुसतं त्या शब्दाच्या पातळीवर, समजावून सांगण्याच्या पातळीवर राहतं. आणि जे मी समजावून सांगतो ते मला जर समजलेलं नसेल, नीट अनुभवात रूपांतर झालं नसेल, मग त्याचा काही उपयोग नाही. म्हणून शहाणपणाचा कोश अनुभव येतो. आणि अनुभवाच्या कोशात जर रमलं तर आनंदमय जीवन अनुभवाला येत नाही. आता हे जर विचित्र आहे, अनुभवाचा कोश म्हणजे काय? उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसांकडे गेले तर ते असं म्हणाले की मला ही जी समाधी आहे, निर्गुण समाधी आहे, असंप्रज्ञात समाधी आहे, त्या समाधीतच राहायचं आहे सारखं. त्या समाधीचा आनंद असतो, त्या आनंदात मला राहायचं आहे. तर रामकृष्ण परमहंस म्हणाले, तू खूप शाणा दिसतो जास्ती. आता म्हणण्याचं एकच कारण आहे, असंप्रज्ञात समाधीत जर तू राहिलास तुला एक आनंद मिळेल एकट्याला, पण बाकीच्या जगाचं काय? पण त्या जगाला समजावून सांगायचं असेल सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी नंतर विवेकानंदांनी समजावून सांगितल्या त्या गोष्टी समजावून सांगायचं एकच कारण आहे, ती श्रीगुरूंची आज्ञा आहे त्यांच्या. आणि श्रीगुरूंच्या आज्ञेमुळे जगाला समजावून सांगण्यासाठी ते समाधीमध्ये रंगले नाही, त्यांना अनुभव दिला नाही. त्यांनी सांगितलं की तुझ्या समाधीची किल्ली माझ्या हातात आहे, असं श्रीगुरू विवेकानंद सांगितलं. समजा तू तुझी इच्छा असेल करायची, तुझ्या हाडं करतील इथपर्यंत गाडी गेली. साक्षात होतो की समाधीमध्ये रंगलं म्हणजे अनुभवाचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा कोश तयार झाला. त्या अनुभवाचा कोश तयार झाल्यानंतर आनंदाचे डोळे आनंद तरंग हा अनुभव आहे. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे आनंदाचे. आता हे जे आहे ते अनुभवाच्या कोशात राहिले असते जर तुकाराम महाराज, तर मग त्यांना हा अनुभव नसता. आनंदाचे डोळे आनंद तरंग हा अनुभव आला नसता. आणि तो त्याने व्यक्त केला ह्या पद्धतीने. ते व्यक्त करण्यातच त्यांना तो जो कोश आहे त्या कोशातून बाहेर पडण्याचं लक्षण आहे. त्या अर्थ जर नीट समजावून घेतला आपण, हा जो श्लोक आहे, अभंग आहे त्याचा, तर हा डोह जो आहे तर जगाला ते डोह म्हणतात. समज जग जे आहे, दिसणारं जग, त्याला आपण दृश्य म्हणूया, त्याला ते डोह असं म्हणतात. तर डोह म्हणजे नदीत एखाद्या ठिकाणी खोल पाणी असतं, त्या खोल पाण्यात जेवढा परिसर असतो त्याला डोह म्हणतात. आता ही व्याख्या सुद्धा सांगायची वेळ आहे तर नदी डोह हे काय कल्पना तरुणांना आता नसतातच. की नदी दिसत नाही, नदी दिसली तर डोह दिसत नाही, स्विमिंग पूल वगैरे हे जास्त आहे. त्यामुळे डोहा आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकाराम महाराज म्हणतात हे जे दृश्य जग आहे हे स्वतंत्र जग जे दिसणार आहे त्या आनंदाच्या डोहाप्रमाणे आनंदमय आहे. आता तुमचा आमचा अनुभव असा आहे का हा प्रश्न आहे. जग मला आनंदमय वाटतं का? जग सुखमय असं वाटतं का? तर मुळीच वाटत नाही. त्याचे कारण आहे जग फार निष्ठुर आहे, जग फार कठोर आहे, जगाला माझं चांगलं झालं तर पाहत नाही वगैरे वगैरे अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात. जगासंबंधी ज्या प्रतिक्रिया असतात त्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या आनंदाचा डोह वगैरे काही नसतं, दुःखाचा डोह असतो. असंच आहे. असं जे असतं त्यावेळेला मग आपल्याला परमार्थ जमलेलं नाही असं वाटतं. जीवनाभिमुख परमार्थ याला म्हणतात की परमार्थ जीवनाभिमुख असावा. जो तुकाराम महाराजांचा आहे, समर्थांचा आहे, एकनाथ महाराजांचा आहे, या सगळ्यांचे परमार्थ जीवनाभिमुख आहेत. कुठेतरी असं दूर जंगलामध्ये अमुक गुहेवर जाऊन बसले आहेत, ते समाजात उतरले, समाजामध्ये वावरले, समाजाला शिकवलं, अशा पद्धतीने जीवनाभिमुख जो आनंद आहे तो त्यांना मिळाला. आणि असं जर झालं बरोबर तर त्याला मग आनंदाची डोळी म्हणतात. आनंद तरंग, त्यावर उठणारे सगळे तरंग आनंदाचेच आहे. हे कठीण कुणी जर म्हणत असेल जगात मला नावं ठेवत असेल तर जगाने नावं ठेवते. नावं ठेवणं हे सुद्धा तरंग आनंदाचाच आहे. आता हे फार कठीण आहे. जगाने मला नावं ठेवली तर त्या नावं ठेवण्याला आनंद म्हणायचं. आता ही जी तयारी आहे ती फार विलक्षण तयारी. तर जे माझ्या वाईटावर टपलेलं आहे वगैरे वगैरे अशा तऱ्हेच्या कल्पना जर असतील
तर कुठला तरंग आनंदाचा प्रत्येक तरंग लाट होऊन जाते, प्रचंड लाटेत रूपांतर होतं, वाहून जातो आपण त्याचं. मला जगाने वाईट म्हटलं, हा मला काय समजतो, स्वतःला काय समजतो, आतमध्ये सगळं बिघडून जातं. असं बिघडलेलं जीवन जगणं हे माणसाला शोभणारं नाहीये. आणि परमार्थ आपल्याला माणसाला शोभणारं जीवन जगायला शिकवतो. एखाद्या पशुला, आता पशु शब्द चांगला नाहीये, पण त्याला साजेसं जीवन जगायला परमार्थ शिकवत नाही. माणसाला साजेसं जीवन, माणसाला काय ते वैशिष्ट्य आहे, त्याला बुद्धी दिली, आणि ती बुद्धी जी आहे ती बुद्धी कुठेही वापरता येते, आणि जशी वापरावी तशी ती वापरता येते. परमार्थाकडे वापरली, परमार्थाकडे वापरली जाते. फक्त ती बुद्धीला थोडं ट्रेनिंग द्यावं लागतं. अधिकार म्हणतात ती गोष्ट सोडून नाही. आता मुद्दा एकच आहे की हा जो आनंद आहे, हे आनंदाचं हे आनंद तर यामध्ये जे जीवनाभिमुखता आहे, ती जीवनाभिमुख राहत नाही, त्याच्यापुढचा मुक्त होऊन राहतो, त्यात आनंदात राहून जातो. पण जीवनाभिमुख परमार्थ हवा असेल तर मग आनंदाचं डोळे आनंद तरंग या पद्धतीने ते जीवन आहे, ते जीवन आपल्या वाट्याला आलं पाहिजे. असं आपण थोडा स्वतःचाच विचार करावा की जेव्हा मला आनंदमय दिसतं का, तरंग आनंदमय दिसतात का, आनंदाचे अंग आनंद असेल, असा मी जो आहे तोही आनंद रूपच आहे. माझं शरीर मला किंवा माझी परिस्थिती मला आनंद रूप वाटते का? अजिबात नाही. असंतोष हेच आपल्या जीवनात सुरू आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, त्याला जास्त मला कमी, या पद्धतीची जीवन पद्धती आहे. ती जीवन पद्धती त्रासदायक आहे. ती ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, मत्सर आहे, विविध आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या जीवनात असतात ते जीवन निश्चित त्रासदायक असतं. पण हेच त्याला सुखाची दिशा अशीच असते म्हणतात. जर मला सुख व्यवहार पाहिजे असेल की यातून जावंच लागतं, असं एक आहे तत्वज्ञान. असं ते तत्वज्ञान वापरता जीवन केव्हा संपून जातं कळत नाही. असं बेभान माणूस होऊन जातो, आणि असं बेभानपणा होऊ नये या संदर्भात परमार्थावर काम आलं तो आपल्याला. म्हणून आनंदाचं डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद असेल. असं माझं शरीर जे आहे हे आनंदाचं आहे, आनंदमय आहे. आता रोग झाल्यावर काय, आता मला सारखे आजार असतात, पण तरी इतके आजार असून सुद्धा खोकला आहे, ताप आहे, अमुक आहे, अमुक आहे, अमुक झोप लागत नाही वगैरे वगैरे, तरी आनंदमय शरीर कसं असेल. पण आरोग्य संपन्न शरीर असेल, मनासारखं शरीर असेल, तर मनासारखं शरीर हे मोठे गडबड आहे. मनासारखं शरीर कोणालाच मिळालेलं नसतं असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाला आपापलं शरीर पसंत नसतं, पसंत नसतं. हे जर असं असतं बरं झालं असतं, ते असं असतं बरं झालं असतं, काहीतरी त्याच्यामध्ये गडबड असतं. जाऊ दे रामकृष्ण हरी, सोडून द्या तो विषय, लांबून जाईल. मुद्दा एकच आहे, आनंदाचे डोळे आनंद तरंग हा जो भाग आहे तो आपल्याला जमला. आता हे जर जमायचं असेल तर काही गोष्टी समजून घ्यायची आवश्यकता आहे. आणि त्यातली एक गोष्ट असं आहे की अविज्ञाते परतत्वे शास्त्राधिष्ठित निष्फला, विज्ञाते बी परतत्वे शास्त्राधिष्ठित निष्फला. हे जर शंकराचार्यांचं वचन आपण नीट लक्षात घेतलं, अविज्ञाते परतत्वे शास्त्राधिष्ठित निष्फला. जर मी परतत्व जाणून घेतलं नाही तर शास्त्र नुसतं समजावून घेणं हे निष्फळ आहे. नुसतं शास्त्राचं ज्ञान जे आहे ते शास्त्राचं ज्ञान निष्फळ आहे. मला जर तसा अनुभव आला नाही. पण पुढे आणखी सांगतात विज्ञाते बी परतत्वे, ते शास्त्र जाणल्यानंतर सुद्धा ते शास्त्र निष्फळच आहे. हा जो पण निर्णय टिकत नाही तो पण शास्त्री बोलून राहतो आणि शास्त्राच्या कोशात अडकतो. किती पिटफॉल्स म्हणतात, पडण्याच्या घसरण्याच्या जागा किती आहेत, त्या जागांची पूर्ण कल्पना आपल्याला संतांनी शास्त्रज्ञान दिलेली असते. पण तिकडे आपण फार लक्ष देत नाही, कारण कोशच आहे शेवटी, त्यात अडकला की अडकला. जसं भोवरा असतो एखादा, तसं आपल्याला पुष्कळ कोश आहे ना. रसास्वाद नावाचा शब्द आहे, तसं आम्ही कोशास्वाद नावाचा शब्द छान आहे, करता येतो विद्यार्थी. रसास्वाद आपला सगळ्यात माहिती म्हणजे काय, ते कोशास्वाद आहे. मला कशा कशाचे कोश असतात ते समजा, एक प्रपंचाचा कोश आहे त्यात अडकला, उद्योगाचा कोश आहे त्यात अडकला, पदवीचा कोश आहे, मित्रमंडळींचा कोश आहे, अनेक कोश आपले तयार करून राहतात, नातलगांचा कोश आहे. कशा कशात ते अडकून राहणं हे माणसाला कळतंय का आपण त्याला अडकून बोललोय. आणि असा अडकून पडणारा माणूस स्वतंत्र असेल का? आता समजा मित्रमंडळी आहे, तर मित्रमंडळीवर जर मी सुखासाठी अवलंबून असेल तर मग ते एक दिवस मित्र भेटले नाही तर चेन पडत नाही. फोन आला पाहिजे, पत्र आलं पाहिजे, काहीतरी त्या कॉन्टॅक्ट पाहिजे का नको.
मित्रांचा कोश, नातलगांचा कोश, उद्योगधंद्याचा कोश, संपत्तीचा कोश, किती कोश आहेत माणसाला. ते पासबुक बघितलं बँकेचं की बरं वाटतं. त्याच्यामध्ये 80 लाख रुपये शिल्लक आहेत. अरे तू बघितलं की 80 आहेत, नाही बघितलं तर 80 कुठे जात नाहीत. पण ते काय नाही, बघितलं पण जरा बरं वाटतं. माझं सांगतो आम्ही एवढी जे समजा एवढी जितका चळत आहे अशी ती सगळीच सगळी बघितलं. हा आता म्हणाय असं असं नाही, त्याला संपत्तीचा कोश असं म्हणतात ना. असे जे कोश आहेत त्या कोशात अडकून पडण्याची इतकी माणसाला सवय असते की मी त्यात अडकून पडलं हे कळत नाही. आणि ह्या पद्धतीत विचार केला की प्रोफेशन असतं, त्याचा एक कोर्स काय होतो. मग माझ्या प्रोफेशनमध्ये श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण, मीच कसा श्रेष्ठ. लोकांना गुरुवत्ता कळत नाही, ते दुसऱ्यालाच मोठं म्हणतात. असं इतक्या कटकटी असतात त्याचा कोशाचा आणि प्रपंचावर. पण याला कटकटीचं स्वरूपच वाटत नाही, असंच असायचं. याला जीवन असे नाव असं एक लेबल लावलं की काम झालं. म्हणजे माणसाचं जीवन इतकं विचित्र आहे, ते आपलं विचित्र आहे. प्रत्येक या विचित्र जीवनात दुःख आहे हे कळत नाही. असं आहे, माणसाचा सुखदुःख वेगळंच काम करत नाही. याला दुःख म्हणतात, हे काळजी हे दुःख आहे, तुलना हे दुःख आहे, ईर्षा हे दुःख आहे, स्पर्धा हे दुःख आहे, मत्सर हे दुःख आहे. पण ह्याच्यात दुःख आहे कळतच नाही का. अरे असलंच पाहिजे. स्पर्धेशिवाय जीवन कसं, स्पर्धा नसेल तर जीवनच होत नाही. आता मी नेहमी उदाहरण देतो, स्पर्धा करून काम तेच काय, स्पर्धा करून काय करणार तुम्ही. ज्याच्याशी स्पर्धा आहे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त कमवणार. आता स्पर्धेने जास्त मिळेल का प्रयत्नाने जास्त मिळेल. त्या दिशेने मी प्रयत्न जर केले तर मला जे मिळायचं ते मिळेल. पण स्पर्धेतून कशाला मिळालं, प्रयत्न करायचे म्हणून करते. जसे कर्मण्यवाधिकार असते. आपले सगळे शास्त्र सांगतात तुम्ही कर्म कराच, पण ईर्ष्येने कर्म करू नका. त्याच्यापेक्षा अधिक मला चांगलं करायचं असं नको. पण समोर काहीतरी असल्याशिवाय प्रगती होत नाही माणसाची. ते कसं समोर शास्त्र आहे की ऐसा कीजिए की जगन्नाथा बरोबर हे शास्त्रच आहे. त्याची आपण विहिता उपाय असे न विसंबिता ऐसा कीजिए की जगन्नाथा बरोबर शास्त्र आहे. मग शास्त्र समोर आहे, मग शास्त्र समोर ठेवून चालला तर माणूस समोर ठेवायची गरज नाही. ईर्षा घ्यायची काही गरज नाही. आणि ईर्षा हे दुःख असतं. तर ईर्षेने माणूस सुखात राहील का दुःखात राहील. असं असं ते काय माणसाला दुःखाची फिकीरच नसते असं म्हणायची वेळ. हवं असतं सुख पण दुःख मिळवायचं राहणार नाही. अशी जी काही विचित्र परिस्थिती आहे ती विचित्र माणसाने परिस्थिती वातावरण तयार करून घेतली. आणि एक मोठं आश्चर्य वाटतं. म्हणून ते एक विचार आहे, अभिज्ञाते परतत्वे शास्त्राधिष्ठ निष्फळ आणि विज्ञाते मी परतत्वे. की वेदांत शास्त्राच्या अभ्यासात मला जे पाहिजे ते मिळालं तर मग वेदांत शास्त्र सुद्धा निष्फळ आहे. पण असं ते कोर्स तयार होतो वेदांत शास्त्राचा. मग लोक म्हणतात काय वेदांत शास्त्र किती छान आहे, आम्हाला माहिती हो, किती ग्रंथ लिहिले, किती प्रवचनं केलीत. आणि असं कुठल्यानंतर एक कोर्स तयार होतो, त्या कोशात मी सापडलो. तो इतका रमणीय कोर्स असतो. त्या कोशामध्ये जमल्यानंतर स्तुतिप्रिय माणसाला ते खूप आवडतं. आणि मग हा नेहमी 4 लोकात जातो. 4 लोकात गेल्यानंतर आपण तिथे आलो ते दाखवायचा प्रयत्न करतो. मग कोणते लक्ष देतं माझ्याकडे, बघ म्हणता अरे हे काय मोठे प्रवचन आले बरं का. पण असं 4 लोकात गेल्याशिवाय कोण कसं म्हणणार, म्हणून तो 4 लोकात गेल्याशिवाय सोडत नाही. आणि 4 लोकात जाऊनही कुणी जर म्हणालं नाही तर या लोकांना चवच नाही. कोणाला कशाची चव वगैरे म्हणत गुळाची चव वगैरे असं आपण विचार केला तर इतके त्याच्यातून भेद निर्माण होऊन जातात. ते इतके निर्माण झालेले विचारही त्याच्या लक्षात येतो, तो विचार नाही त्याचं गावही लक्षात येते. आणि तो त्याच ह्याच्यामध्ये आयुष्य केव्हा संपून जातं हे कळत नाही. अशा पद्धतीचे कोश जे आहे ते कोश आपण जर लक्षात घेतले बरोबर. आणि कोशामध्ये कोश कशाचा असतो वेदांत शास्त्राचा. पण वेदांत शास्त्राची परिणती यत्र यत्र म्हणून तत्र तत्र समाधाया शंकराचार्यांचं आहे. जिथे त्याचं मन जातं तिथे समाधीच असते. त्याचं कारण आहे सर्वम खवेदम ब्रह्माचा अनुभव आलेला असतो. आणि अनुभव आल्यामुळे त्याचं मन समजा कुठे इकडे गेलं समाधी आहे, इकडे गेलं तरी समाधी आहे. समाधीचा अभ्यास त्याला वेगळेपणाने करावा लागत नाही. का जिथे डोळ्याने पाहिलं मनाने ते कळलं कसं आहे ते झालं, ती समाधीच. आणि याचं कारण आहे ते जे सर्वम खवेदम ब्रह्म हे नुसतं शब्दाच्या पातळीवर राहिलेलं नसतं. अनुभवाच्या पातळीवर अनुभवाला स्थिरता आलेली असते, सहजता आलेली असते. त्या सहजतेतून या सगळ्या गोष्टी होतात. इतका प्रवास आपल्याला करायचा आहे हे फारसं लक्षात राहत नाही. आता ह्यासाठी
एक उपदेश शास्त्री म्हणून ग्रंथ आहे. उपदेश शास्त्रीमध्ये एक विषय आपला समोर ठेवला आहे. अवगती प्रमाणानाम फलम असं ते अवगती फलाना प्रमाणानाम फलम. आता प्रमाणाने आपल्याला वेदांत शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र नावाचं जे प्रमाण आहे, संत वाङ्मयाचं जे प्रमाण आहे, त्या प्रमाणाने आपल्याला ज्ञान होतं. फल म्हणजे काय? ज्ञान. आता ते प्रमाणाने ज्ञान होतं असं वेदांत शास्त्रात एक भाग आहे. आणि दुसरं असं म्हणतात की आत्मा ज्ञानरूपच आहे. कुटस्थ ज्योती स्वरूप. कुटस्थ ज्योती स्वरूप घे. कुटस्थ म्हणजे आत्मा, ज्योती स्वरूप म्हणजे दारू. कुटस्थ ज्ञानरूपच आहे, आत्मा ज्ञानरूप आहे. आणि इथे म्हणतात प्रमाणाने ज्ञान होतं. असं दोन्हीत विरोध आला. आता असा दोन्हीत विरोध आला तर त्याचा परिहार कसा करायचा? असा परिहार जर केला नाही त्या विरोधातच राहू जातो आपण. हे करू का हे करू, याचा अर्थ असा होतो दोन्ही करू. तर दोन्ही खरं म्हणजे काय? हे त्याला विचित्र होतं बोललो. दोन्ही खरं कसं आहे? एक वाक्य सांगतो तुमच्याकडे की बुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही खरं, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही तितकंच खरं. हे जर नीट लक्षात ठेवलं तर बुद्धीने परोक्ष ज्ञान होतं आणि बुद्धीने आत्माचं स्वरूप कळतं. वेदांत शास्त्र अवगत होतं. जीव आणि आत्मा यांचा संबंध काय हे कळतो. आत्मा ब्रह्म यांचा संबंध काय हे कळतं. दृश्य योग आहे त्याचं स्वरूप काय हे कळतं. त्याचा आपल्याशी संबंध काय हे कळतं. इतक्या सगळ्या गोष्टी कळतात, पण त्या बुद्धीचा कळणारच नाही. पण त्यातच जर रमलो आपण, आता जे मी सांगितलं त्या सगळ्यात जर रमलं, त्याचे कोश तयार झाले, तर मग ते कोशातून बाहेर पडणार नाही. कोशातून बाहेर पडणार नाही तर मग ते आपल्याला जे व्हायला हवं, मिळायला हवं, ज्यासाठी ही खटपट चालली सगळी, ते ज्या असं हेच माहीत नसते. हे कशासाठी चाललंय हेच लक्षात राहत नाही. आणि कोशाचं हे स्वरूपच आहे, कशासाठी चाललंय लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे काय होतं, वेदांत शास्त्र समजून घेतलं, वेदांत शास्त्रासाठी सगळं चाललंय असं जर वाटलं तर वेदांत शास्त्रात जे फळ आहे जीव ब्रह्म ऐक्य, ते जर मिळालं नाही तर शास्त्रच डोक्यावर घेऊन बसतं. आणि शास्त्र डोक्यावर बसलं की आज भोग निघून जातो. हे सगळं लक्षात जे यायला हवं असले किती बारीक लक्ष लागतं स्वतःवरती. ना आपण दुसऱ्यावर फार लक्ष ठेवतो. अगदी फार सोपं असतं. तो असा आहे ती तशी आहे, त्याने असं करून तिला असं करून त्याला हे शुद्ध करतील हे बरोबर दिसतं का, या पद्धतीने सगळं लक्ष लोकांकडे. मी असं लोक आणि कसं आहे ते गिव्ह टेक. त्याने माझ्याविषयी असं म्हणायचं, मी त्याच्याविषयी म्हणायचं. एकमेकाचं हे करू भाऊ गेलो खूपच. काय विचित्र जीवन आहे शकतो. आणि एवढ्या सगळ्या विचित्र जीवनात आणि पुन्हा याला म्हणायचो, याला जीवन असे नाव असं काहीतरी हे कोश आहे. पुन्हा याला जीवन असा हा एक कोशच आहे. आणि अशा पद्धतीने फार वेगळं जीवन आहे. आता म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे ते खरं आहे, पण आत्मा ज्ञानरूप आहे हे बुद्धीला आकलन झालं पाहिजे. आणि बुद्धीला आकलन झाल्यानंतर बुद्धी स्वतःला विसरेल. स्वतः बुद्धीला विसरायचं काम कोणी करायचं, पुन्हा बुद्धीनेच करायचं. ते विचित्र गोष्ट आहे, पण होत ते जमून जातं. म्हणून वेदांत शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, भक्तिशास्त्राचा अभ्यास झाला पाहिजे, योगशास्त्राचा अभ्यास, सगळे अभ्यास झाले पाहिजे. त्याचा गीतेमध्ये कितीतरी योग आहेत. गीता ज्ञान योगमयी असं म्हणतात. योगमय उदाहरणार्थ कर्म 18 अध्यायाला 18 योगांचं नाव आहे. अर्जुन विषाद योग नावाचा योगच आहे. आता हा कुयोग आहे. योग दोन प्रकार, एक कुयोग आणि सुयोग. अर्जुनाचा झालेला विषाद हा कुयोग आहे. मग कुयोगाचं रूपांतर सुयोगात व्हायला पाहिजे, म्हणजे विचार केला पाहिजे. हे जे सगळे विचार आहेत ते विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या समोर ठेवायचं काम वेदांत शास्त्र करतं, संत करतात. पण ते त्यांनी काम केल्यानंतर काम ज्याच्यासाठी ते त्यांनी केलं ते त्यांना जसं मिळालं तसं मला मिळालं पाहिजे. आता इथेच तर गडबड आहे सगळी. तुकाराम महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, पण माझा नेहमी पराजय. आता अशी वाटते त्यांचं जय तर ठरलेलं, तुम्ही म्हणाल नाही तर म्हणता का, ते ठरलेलंच आहे. आणि माझा पराजय हेही ठरलेलंच आहे. असं जेव्हा काही एक जीवन पद्धती असते त्यावेळेला आपल्या हाताला फारसं काही लागत नाही. आणि यासाठी आज एक विचार मांडला कोश. आणि इतक्या तऱ्हेचे कोश असतात. ते कोश आपल्याला पकडायला पकडले जातात आणि त्यातून बाहेर पडू द्यायचं नाही ही काळजी ते कोशच घेतात. म्हणून तर त्याला कोश म्हणतात. अशा पद्धतीने छान विचार केला, व्यवस्थित विचार केला तर आपली जी वाटचाल आहे परमार्थाची ती वाटचाल सुलभ होऊन जाते. आणि असं झालं नाही तर आपली वाटचाल सुलभ नाही हे कळत नाही. आपलं ठेविल्यानंतर तशी राहिले चित्त असं असमाधान
असं चालू राहते गाडी. असं म्हणजे फार पिठपाल ज्याला म्हणतात ते खूप आहेत या क्षेत्रामध्ये. पण आपल्याला कळतही नाही की आपलं ह्या बाबा चुकतंय, आपण कुठेतरी गडबड होते हे कळतही नाही. आणि कळत त्याचं कारण आहे कुठल्या ना कुठल्या तरी कोशात अडकतो. तो कोश आपल्याला तरी गोड असा वाटतो आणि तो कोश गोड वाटला त्या आयुष्यात त्या गोडव्यात निघून जातात. वास्तविकता अतिशय कडू असते, तिखट असतो, पण तरी त्याच गोड वाटायला लागतं. ते कडू आहे तेच गोड वाटायला लागतं. परमार्था दृष्टीने जे कडू आहे, परमार्था दृष्टीने तिखट आहे तेच गोड गोड वाटायला लागतं. मग गोड वाटायला लागलं तर तिखटाचे बघायला भरत असतो ना. अशा पद्धतीने काय विचार विचार जे आहेत चाललेले असतात ते आम्ही नेहमी लक्षात घेते. सावध राहू म्हणून सावध साक्षी कार्य दक्ष त्यात मोक्ष असे म्हणतात. किती पद्धतीने सावध राहावं लागतं. क्षणोक्षणी आची करावा विचार करावा. पारच दिवस होतो नाशवंत देह जाणार सगळं. आता आम्ही म्हणतो पण तुझा देह जाणार, नाशिवंत जाणार सकळ हे नाही. इकडे मोठं काय अशी जी काय वाटते विलक्षण पद्धतीने सगळ्या गोष्टी चालतात त्या गोष्टी चालूच आहेत तशा. त्यासाठी एक कोशांची कल्पना आपल्या समोर मांडली आणि त्या कोशामध्ये आपण सापडू नये अशी काळजी आपण सर्वांनी माझ्यासकट घ्यावी अशी आचार्यांच्या ठिकाणी प्रार्थना करतो. हरिओम. राम कृष्ण हरी. रामकृष्ण. यानंतर या रामकृष्ण हरी. काकांचे आशीर्वचन आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकलेले आहात आणि त्या आशीर्वचनाने तृप्त असं अंतःकरण झालेलं आहे. आता ह्यानंतर आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सांगता जी आहे ती झालेली आहे, परंतु प्रतिक्रिया मनोगताचा एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्या मनोगताच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले वीणाताई फडके मिरज ह्या आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती